Stockport. Learn, focus, earn. स्टॉकपोर्ट मराठीच्या लाईव्ह सेगमेंटमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर 9 वाजत आलेले आहेत आणि सगळ्यात आधी आपल्याला करायला लागेल तो म्हणजे आपला घरचा अभ्यास. चार्टिंगच्या स्कॅनरला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की पहिला स्टॉक बऱ्याच दिवसांनी आला आहे तो म्हणजे सुप्रिया लाईफ सायन्स. तर ह्याच्या चार्ट्सवर गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं ते म्हणजे इकडे आपल्याला थोडीशी रिट्रेसमेंट दिसते अशी, आणि इकडून पण इथून बायर्सनी परत टेक ओव्हर केला. तर तसं म्हटलं तर ड्रॉ करता करता दिसतंय की कप अँड हँडल टाईप पण पॅटर्न झालेला दिसतोय. पण इथे आपल्याला फिबोनाची सुद्धा लावू शकतो आपण. त्यामुळे हा जो हाय आहे, आता हायच्या इथे मी फक्त बॉडी घेतोय आणि इथून या लो पॉईंटला जोडल्यानंतर मला इथे टार्गेट मिळतंय ते 733च्या इथे मिळतंय. म्हणजे एवढ्या ह्याचं आपलं जे मुवमेंट आहे ती अजून इथे बाकी आहे असं दिसतंय. पण आता पिव्होट्स लावल्यानंतर मला लक्षात आलं की इथे R4ला थोडंसं रिजेक्शन आलंय. त्यामुळे ह्याच्यात समजा बाय करायचं असेल तर तो जो हाय पॉईंट आहे त्याच्यानंतरच मी बाय करायचा प्रयत्न करेन, म्हणजे 705च्या नंतर. तर हा एक स्टॉक सध्या मी काढून ठेवलाय. बाकी रन टाईममध्ये बघायला लागेल की दुसरे कुठले आहेत. समजा हा उलटाच गेला तर आपल्याला पुढे काय करायला लागेल किंवा ते ठरवायला लागेल. तर त्यामुळे सध्या तरी 705च्या नंतर जर तो वर गेला तर मी रन टाईममध्ये त्याला बाय करायचा प्रयत्न करेन. साधारण 733, अगदी 733 न ठेवता 728 ते 30-32 पर्यंत टार्गेट ठेवू शकतो आपण. त्यामुळे सध्या प्री मार्केट नंतर जेव्हा 9:15ला मार्केट चालू होईल तेव्हा मी इथे हा बाय करायचा प्रयत्न करेन. त्यामुळे सध्या तरी ऑर्डर टाकत नाहीये. तर हा एक स्टॉक आहे. त्याच्यानंतर त्यातून समजा ह्याच्यात काही अपॉर्च्युनिटी नाहीच मिळाली, म्हणजे समजा तो खालीच गेला सुरुवातीलाच, तर कदाचित मग निफ्टी किंवा बँक निफ्टीकडे सुद्धा आपण वळू शकतो. त्यामुळे सध्या आपला घरचा अभ्यास काही एक पूर्वतयारी झालेली आहे. त्यामुळे आता भेटूया रनिंग मार्केटवर. 9:15 आणि मार्केट चालू झालंय. सुप्रिया लाईफ सायन्सचा जो हाय होता तो इथे मी मार्क करून घेतो 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमला. तर साधारण हा एक हाय पॉईंट आहे आणि इथून तो जरा खाली गेलाय. तर इथे काय प्राइस ॲक्शन होतीये त्याच्यावर सुद्धा लक्ष असेल माझं. सध्या निफ्टीमध्ये निगेटिव्ह ओपनिंग आणि 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमला समजा गेल्यानंतर लक्षात येईल की मोठ्या व्हॉल्यूमसह इथे एक स्पाइक आलेला आहे खालून आणि निफ्टीमध्ये थोडीशी रिकव्हरी येते. तर आता हा डे हाय आहे. हा डे हाय आणि डे लो इथे मार्क करून ठेवतो. सुप्रियामध्ये सुद्धा अशी काही मुवमेंट अजून मिळालेली नाही आहे. त्यामुळे वेट अँड वॉच करावं लागेल. तर काय होतंय अपडेट करतो, कारण अजून तरी आपली एंट्री झालेली नाही आहे. तर आता सुप्रिया लाईफ सायन्सने वर जायच्याऐवजी दिशा बदललेली आहे आणि खालच्या बाजूला गेलेला आहे. त्यामुळे आपण अजून तरी इथे एंट्री कुठलीच केलेली नाही आहे. त्यामुळे इथे या पॉईंटला हा जरा खाली जायचा प्रयत्न करतो, म्हणजे जो काही डे लो होता तो ब्रेक झाल्यासारखं केलं आहे. पण अगदीच घाईघाईने इथे सेल न करता तो थोडासा असा काही होतोय का ह्याच्यावर सुद्धा लक्ष असेल. त्याच्यानुसार आपण शॉर्ट सेलिंग करू शकतो. त्यामुळे थोडंसं इथे आपल्याला कॉशियसली राहून ट्रेड करावा लागेल. अजून तरी मी एक्झिक्यूट काही केलं नाही आहे. एक्झिक्यूट केल्यानंतर मध्येच अपडेट करतो. तर सुप्रिया लाईफ सायन्समध्ये थोडीशी रिकव्हरी आलेली आहे आणि आपण या पॉईंटच्या आसपास म्हणजे 688च्या आसपास किंवा प्रेझेंट रेटला थोडंसं शॉर्ट सेलिंग करणार आहोत आणि मॅक्झिमम आपला स्टॉप लॉस वगैरे असणार आहे तो ह्याच्या किंवा ह्याच्यावर आपण ठेवू शकतो. म्हणजे स्टॉप लॉस कंपोनंट कमी ठेवायचा आहे समजा त्याने दिशा बदलली तर. त्यामुळे आपण आता इथे जाऊया टर्मिनलला. ऑर्डर टाकलेली आहे, अजून एक्झिक्यूट झाली नाही. एक्झिक्यूट झाली आहे. आता आपण अजून पार्शियल म्हणजे एक अजून प्रोव्हिजन ठेवली आहे की इथे वर गेला तर आपण अजून थोडंसं ॲव्हरेज करू शकतो सेलिंगसाठी. मॅक्झिमम स्टॉप लॉस आपला जो असणार आहे तो या इन्व्हर्टेड हॅमरच्या वर असेल. त्यामुळे 696च्या आसपास आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो. टार्गेट ठेवायचं झालं तर निदान 1:1 वगैरे आपण ठेवू शकतो. त्यामुळे इथे समजा मी एंट्री केली आहे आणि माझा स्टॉप लॉस तसा बऱ्यापैकी लांब आहे. त्यामुळे इकडून मला 1:1 जरी हवं असेल तर इकडे साधारण
या पट्ट्यात म्हणजे 678च्या आसपास मला बाईंगची ऑर्डर ठेवावी लागेल. तर ती एकदा टाकून ठेवतो मी. शक्यतो मी राउंड फिगरला ऑर्डर टाकायचा अवॉइड करतो. आता खाली येतोय तो त्यामुळे आपलं प्रॉफिट वाढतंय. त्यामुळे सध्या आपण आपल्या टार्गेटच्या दिशेने जातोय अशी अपेक्षा व्यक्त करूया. सध्या आपला स्कोअर ₹71.88 ॲडजस्ट होतोय. त्यामुळे तो चेंज होत राहील. तरी आपल्या क्वांटिटी लिमिटेड आहेत त्यामुळे इथे काही ॲज सच आपण हे केलं नाहीये की फार मोठ्या क्वांटिटी आहेत. थोड्याशा आपण वाढवू पण शकलो असतो, पण मार्केटची परिस्थिती बघता आणि हा एक पूर्ण अपट्रेंडमध्ये असणारा स्टॉक आपण थोडासा इंट्राडेमध्ये एक निगेटिव्ह मूव्हमेंट कॅच करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे सध्या आपल्याला इथून एक ₹120-130 मिळाले तरी काही हरकत नाहीये. त्यामुळे सध्या आपण टार्गेटच्या दिशेने जातोय आणि लक्ष ठेवूया काय होतंय. तर जेवढा तो खाली पडेल तेवढं आपलं प्रॉफिट वाढत जाणार आहे. तर इथे मी आपलं आखून ठेवतो 678.1च्या आसपास आपली ऑर्डर आहे. तर लगेच होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. चार्टला झालं पण इथे काही दिसलं नाही कारण इतकं पटकन झालं की इथून तो खाली येऊन पटकन आपल्या टार्गेटला हिट करून गेला. त्यामुळे एक कमी वेळात 3 मिनिटातच ₹146चा प्रॉफिट आपण केलेला आहे. तर ह्याच्यावर आपण काय बघितलं आज, की एक तर पटकन तो ब्रेकडाऊन झालाय म्हणजे पटकन तिथे ऑर्डर टाकायची नाही. थोडासा वेट करायचा. एक पुलबॅक किंवा रिकव्हरी येईल आणि त्याच्यानंतर आपण शांतपणे एक शॉर्ट सेलिंगची इथे ऑर्डर घेतली. वर एक स्टॉप लॉस डिफाईन केला कारण तो एक दिवसाचा हाय होता आणि एक इन्व्हर्टेड हॅमर होता. जी एक निगेटिव्ह साईन होती. तिथून तो वर गेला असता तर एनिवे आपण बाहेर पडलो असतो. पण एकाच एक टार्गेट ठेवून इथून सध्या बाहेर पडायचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी कमी वेळेत म्हणजे आपण ऑर्डर घेतल्यानंतर साधारण 3 ते 4 मिनिटात इथे ऑर्डर एक्झिक्यूट झाली. आता इथे क्वांटिटी पण वाढवल्या असत्या तर जे काही आपण अलिखित ₹200 दिवसाचं टार्गेट जे ठेवलेलं आहे, ते सुद्धा होऊ शकलं असतं. पण इथे आता टार्गेट एक तर 1:1 म्हणून ठेवलं आणि इकडे आपण समजा डावीकडे बघितलं, तर एक प्रकारची प्राईस ॲक्शन आहे म्हणजे थोडासा एक इथे सपोर्ट इथे यायला मिळू शकतो या पट्ट्यामध्ये. त्यामुळे इथून परत हा थोडासा बाउन्स होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे आपला वेळ सुद्धा किमती आहे. त्यामुळे 9:30 झालेत, तेव्हा आपण एक पहिलं टार्गेट तरी बुक केलेलं आहे. आता नुसतं एक निफ्टीकडे झलक बघायची झाली त्याची, तर निफ्टीमध्ये सुद्धा आता ब्रेकडाऊन येतोय. म्हणून लगेच आपण इथे शॉर्ट सेलिंग किंवा पुट करणार नाही आहोत, पुट घेणार नाही आहोत. तर त्याला सुद्धा आपल्याला थोडासा एक वेळ द्यावा लागेल. समजा आपण ट्रेड घेणार असू तर. सध्या तरी काही अगदी विचार केला नाहीये मी, कारण परिस्थिती कशी आहे त्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. आता पुढे ह्याचं काय होतंय आपल्याला काही देणं-घेणं नाहीये. त्यामुळे सध्या थोडंसं आपण अडाणीचे स्टॉक्स चर्चेत आहेत. त्यामुळे तिथे काय झालंय हे आपण बघूया. तर बघायचं झालं तर डायरेक्टली ते ग्रहण लागल्यासारखेच म्हणजे सूर्योदय एखादा होताना ग्रहण लागतं तसंच तो उगवतानाच डायरेक्ट लोअर सर्किटने ओपन झालेला आहे आणि इथे सध्या 15 मिनिटाचं वेटिंग पिरियड असतो कारण जेव्हा आपण एफ-एन-ओमध्ये जेव्हा असतो तेव्हा ह्या स्टॉक्सना 20% पलीकडे सुद्धा जायची मुभा असते. आता ह्या अडाणीच्या स्टॉक्समध्ये नक्की काय नियम आहेत ते बघायला लागतील. मॅक्झिमम लिमिट समजा एवढं असेल तर त्याच्या पलीकडचं त्याला लिमिट मिळणार नाही. पण टिपिकली असं होतं की 15 मिनिटाच्या हॉल्टनंतर परत त्यांना पुढचं एक लिमिट होतं आणि तो आणखी 5% पुढे जाऊ शकतो. आणि अशा वेळेला जर पुढचं लिमिट त्याने हिट केलं तर परत 15 मिनिटं थांबायला होतं. आता हे कधी होतं? बऱ्याचदा पहिल्या हाफमध्येच करतात. जनरली 12:30 किंवा 2:30 नंतर जर अशी परिस्थिती आली तर शक्यतो होत नाही. त्यामुळे इथे समजा सर्किट हे सुटलं, जर त्या नियमात बसत असेल, तर आणखी पडझड ह्याच्यात येऊ शकते. बाकीचे पण समजा आपण बघायचे झाले, तर अडाणी पोर्ट्स आहे तो सुद्धा लोअर सर्किटला आहे. अडाणी पॉवर त्यातल्या त्यात आत्ता एक रिकव्हरी आलेली आहे आणि इथून तो वर गेलाय. तरी ही जी मोठी पोकळी इथे निर्माण झालेली आहे किंवा गॅप निर्माण झाली आहे ती भरपूर आहे. त्यामुळे त्याच्यात तसं म्हणायचं झालं तर एक रिस्क आहेच. आता निफ्टीच्या बाबतीत हा इथून काही रिकव्हर व्हायच्या मार्गावर नाही आहे. तरीसुद्धा अजून कॉशियसली ट्रेड करणं याच्यात आवश्यक आहे. त्यामुळे सध्या तरी मी काही पूट घेणार नाही आहे.
अडाणी पॉवरच्या बाबतीत बघायचं झालं तर इथे थोडीशी रिकव्हरी येताना दिसते, कारण हा एक लो इंटरनल केलेला आहे आणि तिथेच थोडी रिकव्हरी दिसते. आता ही कॅन्डल जर इथे पूर्ण झाली तर मी इथे थोड्याशा क्वांटिटी बाय करायचा प्रयत्न करेन, जर इंट्राडेला अलाउ असेल तर. तर आता 20 सेकंद उरली आहेत आणि थोडासा एक छोटा ट्रेड आपण घ्यायचा प्रयत्न करूया. ऑलमोस्ट ही कॅन्डल पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करतो. तर आता ही जी कॅन्डल पूर्ण झाली आहे ती परत एक पिअर्सिंग कॅन्डल झाली आहे का हे मोजायला लागेल आणि अगदीच रनआउट टाईप परिस्थिती इथे आहे. बऱ्यापैकी झाली आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे कमी क्वांटिटीसोबत सुद्धा रिस्क घ्यायला हरकत नाही आहे. पण परिस्थिती इतकी छान नाही आहे सध्या. अगदीच 10 क्वांटिटी आपण विचार करू शकतो. 10 ते 15. तर आता त्याच्यात सुद्धा असं आहे की स्टॉप लॉस अगदी एवढासा ठेवायला लागणार आहे आपल्याला, म्हणजे इकडे ह्याच्या खाली, आणि त्याच्यातून आपण ट्रेड करू शकतो. तर आता 10 क्वांटिटी आहेत त्या रेटला, 10 ते 15 क्वांटिटी मार्केट रेटला बाय केलेत आणि स्टॉप लॉस आणि हे आपल्याला थोडंसं बघायला लागेल. तर इथे आपण समजा बाय केलं असं म्हटलं तर स्टॉप लॉस आणि हे कंपोनंट आपल्याला ह्याच्या खाली स्टॉप लॉस आणि 1:2 किंवा 1:1 टार्गेट आपण ठेवू शकतो. 1:1.5 सुद्धा ठेवलं चालेल. 1.5 ठेवलं तर आपल्याला टार्गेट येतंय ते 454.5च्या आसपास येतंय. तर त्याची पहिली ऑर्डर आपण टाकून ठेवूया. आणि अशा वेळेला स्टॉप लॉसची ऑर्डर टाकणं सुद्धा जास्त बेटर राहू शकतं. त्यामुळे सेफर साईड 440च्या आसपास स्टॉप लॉस आपण ठेवू शकतो. तर त्याच्यासाठी मला स्टॉप लॉसला जावं लागेल. 40.2 आणि 440.15 ह्याच्या आसपास मला स्टॉप लॉसची ऑर्डर ठेवावी लागेल. तर आता स्टॉप लॉसची सुद्धा ऑर्डर ठेवलेली आहे. त्यामुळे दोन्ही साईडला आपण तसं म्हणायला गेलं तर सेफ आहोत. आता बऱ्यापैकी इथून रिकव्हरी येते आणि आपल्या टार्गेटला जाईल अशी अपेक्षा आहे. तर आपला सध्याचा स्कोअर ₹200 आसपास आपण पोहोचत आलेलो आहोत. ते जरी झालं तरी मी एक वेळ कदाचित बाहेर पडायचा विचार करू शकेन. तर सध्याचा हा जो ट्रेड आहे तो इथे एक पिअर्सिंग पॅटर्न झाल्यापासून एक घ्यायचा विचार केला होता आणि त्याच्यानंतर आपण तो घेतलेला आहे. तर आता बऱ्यापैकी आपल्या बाजूने स्टॉक जातोय, ही एक चांगली गोष्ट आहे आणि आपण सध्या 192च्या आसपास पोचलेलो आहोत. तर बऱ्यापैकी त्याला प्रेशर पण आहे. वरून प्रत्येक ह्याला एक वात येते कॅन्डलला मोठी आणि त्याच्यामुळे त्याला पूर्ण खाली अ, ढकलण्याचा प्रयत्न चालू आहे असं दिसतंय. पण तरी बोलता बोलता 450च्या वर तो आलेला आहे. तर आपलं टार्गेट काही फार लांब नाही आहे. तरीसुद्धा आपण परत इथे आल्यावर आहेत तिथेच आहोत, कारण त्या कॅन्डल परत खाली येत आहे. तर समजा इथे प्रेशर अगदी वाढलं तर आपण कॉस्ट टू कॉस्ट म्हणजे बाईंग रेटलाच एक्झिटसुद्धा करू शकतो. दुसऱ्या बाजूला आपण स्टॉप लॉस ठेवलेलाच आहे. त्यामुळे तसं काही घाबरायचं कारण नाही आहे. बऱ्यापैकी बायर्स वर न्यायचा प्रयत्न करतायत, पण तरीसुद्धा त्यांना यश असं येत नाही आहे. तर इथे थोडी आपली पेशन्सची कसोटी आहे. म्हणजे पहिलं जे पटकन झालं ते तिथेच बाहेर पडलो असतं तरी चाललं असतं, पण तरी ठीक आहे. तर आपण मार्जिनल प्रॉफिट लावत आत्ता. काय होतंय बघूया. परत एकदा वरच्या बाजूने जायला सुरुवात केली आहे 448 आणि आपला स्कोअर आहे परत तिथेच 170. तर परत एकदा उसळी 450, 451 आणि कधी कधी असं होतं की इथे दिसत नाही पण तिथे ऑर्डर एक्झिक्यूट होते. त्यामुळे सध्याचा स्कोअर आपला 225. निदान पार्शियल प्रॉफिट बुक करणं इथे रिकमेंडेड आहे. त्यामुळे 7 क्वांटिटी तरी मी 452च्या आसपास एक्झिट करणार आहे, कारण काहीही होऊ शकतं. तर 7 क्वांटिटी आपण एनिवे एक्झिट केल्या आहेत
आणि जी स्टॉप लॉस लावला आहे तो 8 क्वांटिटीचा लावायला लागेल. आता स्टॉप लॉससुद्धा आपण वर आणू शकतो परत आपल्याला पाहिजे तो. त्यामुळे ह्याला हवं तर मी 46च्या आसपास आणून ठेवणार. म्हणजे कॉस्ट टू कॉस्टच्या आसपासच आपण आलेलो आहोत. अगदी हिट झाला तरी आपण त्याच्यात तसा काही प्रॉब्लेम येणार नाही. तर आता इथून तो वर आला आहे. किती वर जातोय बघू. नाही गेला तर आपण पार्शियल बुक केलेलं आहे. त्यामुळे 229 आणि एक पडत्या मार्केटमध्ये किंवा अडाणीची या न्यूजमुळे हा जो गोंधळ उडालेला आहे सगळा त्याच्यात आपण थोडंसं एक कमी क्वांटिटीमध्ये खेळायचा प्रयत्न करतोय. तर आता आपलं प्रॉफिट किंवा टार्गेट इथेच आहे. तर इथे पटकन होईल अशी अपेक्षा आहे. 453 आणि एकदा तो हाय ब्रेक झाला आहे. खरं जायला हवा होता पण नाही गेला अजून. तर फार वेळ समजा तो काढत असेल तर आपण एनिवे बाहेर पडू शकतो. तर एकास एक घेतलं तरी चालेल. एकास एक एनिवे झालेलं आहे. तर फार वेळ जात असेल तर आपण आत्ता आहे त्याच रेटला बाहेर पडूया. 452. तर फायनली प्रॉफिट आपण बुक केलं आहे. स्टॉप लॉस ऑर्डर कॅन्सल. 1:1 244. 9:40 आपलं आजचं जे सेशन आहे ते बऱ्यापैकी लवकर संपलं आहे. आता एनिवे एक्झिट झाल्यानंतर म्हणजे मी विकल्यानंतर तो स्टॉक वर जातो हे टिपिकल वाक्य आहे. ते आत्ता मी म्हणू शकतो. थोडासा वर गेला आहे पण ठीक आहे. तर हे होतं आजचं सेशन आणि अडाणीची जी न्यूज आहे ती बऱ्यापैकी मार्केटमध्ये वाऱ्यासारखी पसरली आहे. पॅनिक क्रिएट झालेला आहे. त्यामुळे थोडंसं कॉशियसली राहा आणि न्यूजकडे लक्ष ठेवा किंवा आपला ॲनालिसिस आहे तो नीट करा आणि त्याच्यानुसार ट्रेड करायचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया का नवीन भागात. बाय द वे एन्व्हायरो इन्फ्राचा IPOचा व्हिडिओ आलेला आहे. त्यामुळे तो नक्की बघा आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये सुद्धा शेअर करा. भेटूया का नवीन भागात. Stock Board. Learn, focus, earn.